आईची जात मुलांना देता येते का हा प्रश्न सध्या कळीचा बनलाय। त्याचं कारण आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आग्रही मागणी। सरकार आणि जरांगे पाटील यांच्या चर्चेत डेडलॉक बनलेल्या या मुद्द्यावर कायदा काय सांगतोय? आईची जात मुलांना खरंच देणं शक्य आहे का? दिली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? हाच आहे आजचा बडा मुद्दा। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालं। तब्बल 2 तासापेक्षा जास्त काळ मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, पण तोडगा काही निघू शकला नाही। त्याचं कारण होतं एक अशी मागणी ज्यावर जरांगे पाटील ठाम होते, तर सरकार त्याच्याबद्दल साशंक होतं। सरकार ते देता येणार नाही हे सांगत होतं। मागणी होती आईकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास मुलाला सुद्धा ओबीसीचा लाभ देण्यात यावा। पण खरंच ही मागणी कायदेशीरदृष्ट्या मान्य होऊ शकते का? कायदा काय सांगतो? यातले धोके काय? हे समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे। आपल्याकडे जात ही जन्मतः वडिलांकडून मिळते, तीच वंशावळ मानली जाते। आईची जात मुलाला दिली जात नाही, ती दिली जावी अशी मागणी केली जाते। मामा कुणबी असेल, त्याचं कुटुंबातले आई, आजी, आजोबा हे सगळे कुणबी असतील, तर त्यांच्या आईचा मुलगा कुणबी कसा होऊ शकत नाही असा सवाल काही जण विचारत आहेत। आईची जात मुलांना मिळणं ही बाब आईचा मान सन्मान वाढवणारी आहे, त्यामुळे आईची जात मुलांना लागणं आवश्यक असल्याचं काही जणांना वाटतंय। यात आईचा मान सन्मान जरी वाढत असला तरी काही जणांना वडिलांची वंशावळ संपुष्टात येण्याची भीती वाटते। तर काही जणांना आणखी एक शंका आहे, मराठा समाजातील एखाद्या तरुणानं मागासवर्गीय तरुणीसोबत लग्न केल्यास ते संपूर्ण कुटुंब उद्या मागासवर्गीय होईल का? मग वडिलांच्या वंशावळीचं काय हा प्रश्नही विचारला जातोय। या संदर्भात काही न्यायनिवाडे झाले, ज्यात सुप्रीम कोर्टानं आईची जात मुलांना द्यायला मान्यता दिली नाही। महाराष्ट्राच्या दिवंगत आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा या एससी होत्या, मात्र त्यांचे पती मारवाडी होते। त्यांच्या मुलानं आपल्याला जात मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, पण सुप्रीम कोर्टानं त्यांची ही मागणी फेटाळून लावली। अनेक आदिवासी प्रकरणात कोर्टानं आईची जात लावण्याचा दावा मान्य केलेला नाही, पण काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानं एका प्रकरणात मुलीला आईची जात लावण्याची परवानगी दिली। ठाण्यातलं ते प्रकरण, एका तरुणीनं आपल्या आईची जात लावल्यानं तरुणीचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं। जात पडताळणी समितीच्या या निर्णयाच्या विरोधात ती तरुणी मुंबई उच्च न्यायालयात गेली। त्यावर घटस्फोटित आईसोबत राहणाऱ्या मुलांना आईची जात लावता येईल असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला। पण यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एससी, एसटी तसंच ओबीसी प्रवर्गातील गरीब, घटस्फोटित, विधवा अशा एकल मातांना मुलांना विविध कारणांमुळे वडिलांच्या जातीचा दाखला मिळू शकत नाही। त्यात आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं मुलांना पुढच्या शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होतात। त्या टाळण्यासाठी सरकारनं या 3 प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटस्फोटित विधवा मातांच्या मुलांना आईच्या जातीचा दाखला देण्याचा निर्णय गोवा सरकारनं घेतला। या दोन्ही घटनेत महिला घटस्फोटित विधवा असेल तरच ती जात नोंदवली जाईल हे सांगितलं गेलं। शिवाय अत्याचार पीडितेला झालेलं मूल अनाथाश्रमात लहानपण काढलेलं असतं, त्यामुळे पर्याय नाही म्हणून बाळाला आईची जात दिली जाते। मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचा लाभ व्हावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच अनुषंगानं त्यांनी ही मागणी केली आहे। त्यामुळे सरसकट आईची जात लावण्याचा निर्णय सरकारनं जर घेतला तर तो कायद्याच्या कसोटीवर टिकू शकणार नाही अशी भीती अनेकांना आहे। अशा परिस्थितीत मराठा समाजाची पुन्हा फसगत होऊ नये, पुन्हा ते नाकारलं जाऊ नये, त्यामुळे एका बाजूला राज्य सरकारकडून ते देता येणार नाही असं सांगितलं जात आहे, दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील त्याच्यावर ठाम आहे। डेडलॉक तयार झाला। हा डेडलॉक आता कसा सुटतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्यात कायद्याचा कीस पडणार आहे आणि त्याचबरोबर कायदेशीर तज्ज्ञांची मतं सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे। बघूयात हा डेडलॉक नेमका कसा सुटतोय। बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।